सो लास्ट मंथमध्ये पुण्याला गेलो, त्यानंतर परत तब्येत बिघडली आणि त्यानंतर परत रिकवर होऊन रेग्युलर जेवण चालू झालं, तर परत मुंबईला जाऊन आल्यानंतर परत तिथं आणि तब्येत बिघडली. सो लास्ट मंथमध्ये माझा वर्कआउट आणि डाएटकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि मी एक असा कम्फर्ट झोनमध्ये गेलो की उद्या करा, नंतर करा. मग ते असं करत करत एक महिना होऊन गेला तर ह्या महिन्याचे 4-5 दिवस तसेच गेले की आज करूया उद्या करूया, पण ते काय होत नव्हतं डाएट आणि वर्कआउट. पण आज तसं नाही आणि आज आपण ट्रेन करणार आहे बॅक. सो आता ऑलमोस्ट 7:30 वाजून गेल्यात आणि आपल्याला लेट झाला आहे वर्कआउटसाठी. सो ह्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासाठी मला एक बायबलच्या वचनाने हेल्प केली. म्हणजे मी ज्यावेळेस असं कम्फर्ट झोन किंवा स्ट्रेसमध्ये जातो तेव्हा मी देवाकडे जातो की उत्तर मागण्यासाठी देवाकडे जातो आहे, किंवा मी माझ्या बुद्धीचा जास्त वापर करणार, कारण माझ्या बुद्धीचा वापर केला की मी आजपर्यंत फेलच झालो आहे. सो मी तुम्हाला ते वचन दाखवतो की ते वचन ॲक्च्युअलमध्ये काय आहे. ॲक्च्युली गाईज मी आजपासून असं ठरवलं की दररोज सकाळी उठल्यानंतर बायबलचं एक वचन घ्यायचं आणि त्या स्टिकी नोट्सवरून असं वॉलवरती चिकटवायचं असं. सो आजचं वचन असं होतं की Proverbs 10 chapter 4 lazy hands makes poverty but diligent hands bring wealth. सो त्याचं मराठीत असं आहे की मराठीत अर्थ असा आहे की जो आळशी हाताने कार्य करतो तो दरिद्री होतो, परंतु उद्योगांचा हात धनवान करतो. त्याचा ॲक्च्युअलमध्ये अर्थ असा आहे की जो आळशी हाताने काम करतो, म्हणजे जसं की मी म्हणलं लास्ट मंथमध्ये मी कम्फर्ट झोनमध्ये गेलो की आपण आत्ता करू, नंतर करूया, आत्ता नको. तर तसं न करता आपण जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयावरती ठाम राहून ते काम पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे जर आता आपण ठरवले की वर्कआउट डाएट करायचा तर ते तुम्ही केलंच पाहिजे तुमचा 100% देऊन. आणि जसं पुढं म्हणले की परंतु उद्योगांचा हात धनवान करतो. जर तुम्ही तुमच्या वर्कसोबत काय म्हणजे ते चांगल्या वेळेनं तुम्ही तुमचं वर्क केला तर नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस होणार, असा त्या वचनाचा अर्थ आहे. पण मी हळूहळू अजून बायबल शिकत आहे, मला त्यातलं अजून काही एवढं नॉलेज नाही. मम्मीला आमच्या नॉलेज आहे, पण मी हळूहळू शिकत आहे. सो आजच्यासाठी हे वचन होतं. त्या फटकन लवकर आवरून जिमला जाऊया, कारण वेळ खूप झाला आणि लवकर पण यायचा जिमवरून. चलो.